गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ग्लोबल क्यूज ऑलमोस्ट न्यूट्रल राहिलेले आहेत शनिवार रविवारमध्ये. कारण US मध्ये इंडिपेंडन्स डे असल्यामुळे तिथे सुट्टी होती मार्केटला, म्हणजेच तिथे सलग 3 दिवस मार्केट बंद होतं. आज रात्री ते चालू होईल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याकडे घडलेल्या घडामोडींमध्ये सगळ्यात मोठी घडामोड हीच आहे की जो सगळ्यात मोठा FII आहे म्हणजेच जेन स्ट्रीट, तर त्याला सेबीनं बंदी घातलेली आहे. आणि त्यामुळे आपण पाहिलं आहे की गुरुवारी जेव्हापासून ही न्यूज आली तेव्हापासून व्हॉल्यूम्स जे आहेत FIIचे ते मोठ्या प्रमाणावरती ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण शुक्रवारचा FISDIचा डेटा पाहिला तर FISनं 700 कोटींचं सेलिंग केलं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सुद्धा 1000 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. बऱ्याच दिवसातनं असा एक दिवस राहिलेला आहे की ज्यामध्ये FIS आणि DIs दोघेही नेट सेलर्स राहिलेले आहेत. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर याच्यामध्ये क्रूड ऑइल एकदम न्यूट्रल आहे आणि ओपेकची मीटिंग पण होणार आहे. त्यामध्ये मोस्टली असं इंडिकेट केलं जातं आहे की ते ऑइल प्रोडक्शन आपण काय म्हणतो कमी करणार नाहीत आणि वाढवणारे नाहीत, परंतु स्टेबल ठेवतील. म्हणजेच काय की क्रूड ऑइल हे थोडं थोडं घसरतच जाईल, कारण जोपर्यंत प्रोडक्शन कमी होत नाही तोपर्यंत प्राईस वाढण्याच्या चान्सेस कमी आहेत. आता जिओपॉलिटिकल टेन्शन जर पाहिलं तर फार तर सध्या काही नाही आहे, सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे. जर आपण इंडिया स्पेसिफिक जर पाहिलं तर आज स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जास्त राहण्याची शक्यता आहे, कारण इंडेक्सला मॅनेज करण्याचा प्रयत्न चालू आहे हे सरळ सरळ दिसतंय. कारण मार्केट एका छोट्याशा नॅरो रेंजमध्ये स्टक झालेलं आहे. डाऊनसाईडला साधारण 25,350च्या आसपास एक सपोर्ट येतो की जिथं अचानक बाईंग यायला सुरुवात होते. आणि जर आपण पाहिलं की 25,600च्या आसपास जेव्हा मार्केट जातं तेव्हा तिथे आपल्याला एक सेलिंगसुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच काय की हार्डली 200-250 पॉईंटची रेंज आहे की ज्यामध्ये उठापटक मार्केटमध्ये चालू आहे. परंतु हे फार दिवस चालू राहील अशी शक्यता थोडीशी कमी आहे आणि मार्केटचा जो बायसनेस आहे त्याप्रमाणे मार्केट हायर साईडला ब्रेक करण्याचे चान्सेस आहेत आणि ही लास्ट लेग असू शकते. मे बी लास्ट लेग इन द सेन्स यानंतर तेजी येणारच नाही का असं नाही, परंतु एक मिनिंगफुल करेक्शन येण्यासाठी जी काही वाट सगळे पाहत आहेत तर ती ह्या लास्ट लेग नंतर येऊ शकते. कारण यानंतर सरळ ऑल टाईम हाय एवढा एकच रेजिस्टन्स मार्केटमध्ये राहणार आहे. जर मार्केटनं साधारण आत्ताचा जो काय हाय आहे तो साधारण 25,700च्या आसपास जो काही लेवल आहे ती जर ब्रेक केली हायर साईडला तर मार्केट सरळ सरळ ऑल टाईम हायपर्यंत आरामात जाऊ शकतं आणि त्यानंतर तिथे काय डेव्हलपमेंट्स होत आहेत ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणजेच इंटरनॅशनल लेवलला, त्यानंतर लोकल लेवलला आणि स्टॉक स्पेसिफिक काय काय घडते ते पाहणं फार गरजेचं आहे. आता हा जो महिना आहे हा रिझल्टचा सीझन आहे. यामध्ये नेक्स्ट आता फ्रायडेला सगळ्यात पहिल्यांदा TCS रिझल्ट घेऊन येतं आहे. त्यानंतर मग सगळ्यात सुरुवातीला IT पॅकच येतं आहे आणि मोस्टली असं इंडिकेशन आहे की IT मध्ये काही फार चांगले रिझल्ट्स एक्सपेक्टेड नाही आहेत. त्यामुळे IT मध्ये जर शॉर्ट कवरिंग झालं तरच आपल्याला हायर साईड पाहायला मिळू शकते. अदरवाईज IT स्टॉक्स थोडेसे स्लगिशच राहू शकतात जोपर्यंत इंडिया आणि US ची ट्रेड डील होत नाही तोपर्यंत. आता मार्केटला हायर साईडला बूस्ट देण्यासाठी ही एकच गोष्ट फार महत्त्वाची आहे की ट्रेड डीलचं काय होतं आहे. जर 9 तारखेच्या आतमध्येपर्यंत जर इंडिया US ची जर काही ट्रेड डील झाली तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळेल. अदरवाईज जर सगळ्यांवरती टॅरिफ्स इम्पोज करण्यात आले 9 तारखेला की ज्याची शक्यता थोडीशी कमी आहे, कारण याच्यामध्ये ट्विटरवरतीच चालू होतं थोडं थोडं त्यांच्या US च्या काही एजन्सीजकडनं की ते म्हणतात की 1 ऑगस्टपासून आम्ही इम्प्लिमेंट करू, म्हणजे साधारण 1 महिना ते वाढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु ते आपल्याला 9 तारीख जसजशी जवळ येईल किंवा एक्झॅक्ट 9 तारखेलाच ते समजेल की ते डेडलाईन वाढवत आहेत की 9 तारखेला इम्पोज करतायत ते. परंतु पॉसिबिलिटी आहे ते वाढवतील, कारण कुठल्याच मेजर मोठमोठ्या कंट्रीजसोबत जर 2-3 कंट्रीज सोडले तर कुठल्याच मेजर देशांसोबत त्यांची ट्रेड डील झालेली नाही आहे आणि ते अगेन पुन्हा त्यांच्याच लॉसमध्ये आहे. त्यामुळे ट्रेड डील करणं हे त्यांच्यासाठी सुद्धा फार गरजेचं आहे.
तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन डेव्हलप होतं आहे, त्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. आणि मार्केटमध्ये सपोर्ट्स खूप आहेत डाऊन साईडला. अगदी 25,350 जरी डाऊन साईडला ब्रेक केला तरी 25,200 आहे, 25,000 आहे, त्यानंतर 24,800 आहे. परंतु 24,800पर्यंत जाण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. साधारण 25,000 ही जी रेंज आहे तर ही एकदम बेस्ट लेवल म्हणून काम करेल. परंतु रेजिस्टन्ससुद्धा मार्केटमध्ये आहे. कॉल रायटिंग खूप जास्त झालेलं आहे आणि तेच आपल्याला इंडिकेट करतं की जर शॉर्ट कवरिंग झालं कुठल्याही रिझनमुळे तर एक चांगली रॅली आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे रिझल्ट सीझनवरती स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन चालू राहील. ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला चांगलं बाईंग पाहायला मिळेल आणि ज्यांचे रिझल्ट खराब येतील तर ते स्टॉक इथनं पुढे 2-3 महिने तरी वर येऊ शकणार नाहीत. अशा पद्धतीचं हॅमरिंग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर जेन स्ट्रीटमुळे जर आपण पाहिलं तर BSC, CDSL आणि नोवामा वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड तर या कंपन्यांमध्ये आपल्याला प्रचंड सेलिंग पाहायला मिळालं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की BSC सारखा स्टॉक असेल, CDSL सारखा स्टॉक असेल तर याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग फंडामेंटल्स पाहायला मिळतात. एका कंपनीनं मार्केटमध्ये एक्झिट केलं म्हणून एवढा फरक पडणार नाही जेवढा आपल्याला वाटतं. त्यामुळे स्टॉक जर एका चांगल्या लेवलला जर आले, BSC असेल, त्यानंतर CDSL असेल तर त्याच्यामध्ये बाय ऑन डीप लोक घेऊ शकतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये फंडामेंटल्स चांगले असल्यामुळे फार काही फरक पडणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. होप सो. आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, म्हणजेच साधारण 10 ते 20 पॉईंट इकडे तिकडे. तर मग पाहूयात की मार्केट आज फ्लॅट ओपन होतं आहे, शिवाय आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि मग कशा पद्धतीने काय काय होतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं राहणार आहे. परंतु येणाऱ्या न्यूजवरती फार जास्त गोष्टी डिपेंड राहतील इंडिया US ट्रेड डीलवरती. पाहूयात काय होतं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.